झी 24 तास एक पाऊल पुढे। आणि नाशिकमध्ये सत्ता स्थापनेनंतर महापौरांनी गोदावरीला प्रदूषणमुक्त करण्यात येईल अशी घोषणा केली होती। त्यासाठी मोठा लवाजमा घेऊन महापौरांनी गोदावरीची पाहणी दौराही केला, पण गोदावरीची अजूनही पानवेलींच्या विळख्यातून काही सुटका झाली नाही। हे कुठलंही लॉन नाही किंवा शहरातलं एखादं गार्डनही नाही, हे आहे गोदावरीचं पात्र। गेल्या 3 वर्षांपासून पानवेलींनी गोदावरीला असा विळखा घातलाय। नदीपात्रात ड्रेनेजचं पाणी सोडलं जातं, त्यामुळे पानवेली वाढतायत। परिणामी नदी प्रदूषित होतीये, जलचक्रही धोक्यात आलंय। गेल्याच महिन्यात महापौरांनी मोठा लवाजमा घेऊन गोदापात्रासह तपोवनाची पाहणी केली। गोदावरीला प्रदूषणातून सोडवण्याची महापौरांची घोषणा मात्र हवेतच विरली आहे। प्रत्यक्ष दौऱ्याच्या दरम्यान आम्ही अनुभवतोय की काय स्थिती झालेली गोदावरीची। त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ गोदा प्रदूषण संदर्भात उपाययोजना करण्याचे आदेशित केलेले आहे, त्यानुसार तात्काळ कारवाई सुरू झालेली आहे। गोदावरी प्रदूषित झाल्यानं किंगफिशर सारख्या पक्ष्यांनी नाशिकमधून स्थलांतर केलंय। गोदावरीला प्रदूषणाच्या विळख्यातून सोडवा ही मागणी जोर धरू लागली आहे। किंगफिशर हा पक्षी आहे, तर हा पक्षी फक्त स्वच्छ पाणी जे असेल त्या ठिकाणीच राहतो। आज या ठिकाणी त्या पक्षी कॉलन्या होत्या, त्यांनी हे जी जागा आहे ते सोडून निघून गेले आहेत। हे खूप शॉकिंग आहे। पक्षी सुद्धा आपला संदेश देतोय की या पाणीवेली आहेत हे तुम्हाला धोकादायक आहे। पट्टेवाल्यांची न संख्या वाढलेली, न साफसफाईची परिस्थिती सुधारलेली आहे। तर याला आता त्यांनी, आमचं असं मत आहे की ताबडतोब ऍक्शन घेऊन पट्टेवाल्यांची संख्या वाढवली पाहिजे, साफसफाईची 3 शिफ्टमध्ये केली पाहिजे। नाशिक महापालिकेच्या स्थायीसह अन्य समित्या अजून गठीत व्हायच्या आहेत। सत्तेच्या राजकारणात गोदावरीतल्या प्रदूषणाकडे सगळ्यांचंच दुर्लक्ष होतंय। निसर्गानं भविष्यातल्या धोक्याची चाहूल दिली आहे। आता उपाययोजना करणं मात्र नाशिकच्या सत्ताधाऱ्यांच्याच हाती आहे। झी 24 ताससाठी नाशिकहून मुकुल कुलकर्णीसह सुवर्णा जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।